रायगड विरुद्ध परशुराम कोल्हापूर टॉसचा बॉस ठरला होता तो रायगड संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला कारण या आधीच्या सामन्यामध्येही धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिलाच बॉल भन्नाट गती मानसच्या माध्यमातून यावेळी इन स्विंग चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. जरूर डॉट बॉलने षटकाला सुरुवात होते. दमदार अशी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळेल. मानस बॉलिंग मार्गवरती. रायगड संघाकडून पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पॉवर बाज फलंदाजी करण्यासाठी इथे मात्र गौरव आणि प्रसन्ना इथे दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला गौरव, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रसन्ना. फेकला जाणारा हा बॉल गती कमी होती ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिसफील्ड पाहायला मिळाला. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे म्हणावं लागेल रायगड संघाकडून. स्क्वेअर लेग एम्पायरला दिशेने उभा असलेला क्षेत्ररक्षक बॉल मात्र फील्ड करू शकला नाही. थोडासा अंदाज त्याचा इथे चुकला. मात्र हे अतिशय अप्रतिम कार्पेट ग्राउंड आहे आणि त्यामुळे आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज मात्र इथे मिळाला फलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार झालाय 4 धावांसाठी. पहिलं षटक प्रगतीपथावरती पॉवर बाज पॉवर प्लेचं हे षटक. फेकला जाणारा बॉल परफेक्ट यॉर्क आहे. लाजवाब फटका इथे पाहायला मिळतोय. मिड विकेटला अलॉंग द कार्पेट डीपला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळेल. फेकी केलं गेले स्ट्रायकिंग एंडला. थोडासा उंच होता इथे थ्रो, त्यामुळे ज्या गतीने अपेक्षित होता यष्टीरक्षकाला ती गती इथे मिळाली नाही. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये पॉवर बाज हिटिंग करण्याचा मनसुबा इथे आखला गेलाय. यावेळी लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. प्रसन्ना. गौरवने गौरवशाली फलंदाजीला केलेली सुरुवात पाहायला मिळेल, परंतु प्रसन्ना इथे आपल्या संघाला प्रसन्न करेल का ते इथे पाहणं गरजेचं आहे. फील्ड इथे सजवली गेले. रन फ्रॉम दी विकेट. मानस. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन फलंदाजाच्या माध्यमातून. फेकला जाणारा बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर, परंतु इथे मात्र टर्न होतोय बॉल, खूपच बाहेर जातोय. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या मात्र इथे पोहोचेल 6 या अंकावरती. गती परफेक्ट, परंतु दिशा इथे खराब. पुढचा बॉल भन्नाट गती होती. यावेळी टॅप करायचा होता, कट करण्याचा विचार होता. यावेळी गली आणि पॉइंटच्या दिशेने बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळी दिशा आणि गती दोन्ही अतिशय अप्रतिमरित्या पाहायला मिळाले आणि मानसनं यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरच ठेवला, जेणेकरून लेफ्ट हँडेड फलंदाजाला बॉलवरती येऊन खेळणं इथे गरजेचं असेल. बॉलच्या जवळ येऊन क्लोजली येऊन खेळणं इथे गरजेचं असेल. अलॉंग द बॉडी जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला तर तो मात्र घातक इथे ठरू शकतो. पुन्हा एकदा वाईड लाईन यॉर्क बॉल सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. एक रन इथे मिळाले. धावसंख्या पोहोचेल 7 या अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. मानस पुढील चेंडू घेऊन वारंवार बदलली जाणारी फील्ड, कारण राईट लेफ्ट कॉम्बिनेशन मध्ये वारंवार फलंदाजांना जसजशी फलंदाजी बदलत जाईल तसशी फील्ड बदलावी लागते. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा इथे प्रयत्न होता. बॅट बॉलचं कनेक्शन इथे प्रॉपरली पाहायला मिळालं नाही. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना परशुराम कोल्हापूर संघाने मात्र इथे धावा बनवल्या आहेत. 7 धावा. मानस लाजवाब गोलंदाजी जरूर म्हणावं लागेल. एक चौकार त्याला लगवला गेला, परंतु ज्या पद्धतीने त्याने कम बॅक केलं ते लाजवाब होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर बाज हिटिंग अपेक्षित असते, परंतु ती हिटिंग करू दिली नाही. मिसफील्डच्या स्वरूपात एक चौकार आला जरूर फलंदाजाच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना परशुराम कोल्हापूर संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. उदय गद्रे रायगडचा टायगर यावेळी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्गवरती ते सज्ज होतोय.
आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र इथे फलंदाज असेल परशुराम कोल्हापूर संघाचा प्रसन्न. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे आणि या क्रीडांगणाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर लेफ्ट हँडेड फलंदाजाचा बोलबाला प्रत्येक स्पर्धेमध्ये या क्रीडांगणावरती राहिलाय. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा प्रसन्न इथे सज्ज होतोय. बॉलिंग मार्गवरती मात्र उदय. पहिलाच बॉल गती कमी होती. कॅचचं अपील इथे केले गेले. पंचांवरती मात्र अपीलचा कोणताही परिणाम नाहीये. इथे चर्चा सलामसलत होईल जरूर. जोरदार अपील इथे पाहायला मिळते. येस, नॉट आउट. कारण गती कमी होती त्यामुळे यष्टीरक्षकाचा मे बी अंदाज इथे चुकलेला असावा. जोरदार अपील जरूर इथे केलं गेलं होतं. आणि इथे चर्चा जरूर होईल अभिजित तोळपुळे सरांची, कारण त्या पद्धतीने त्यांनी अग्रेसर दाखवलं. काय कॅच पकडण्याचा प्रयत्न केला या वयामध्येही, त्यासाठी जरूर त्यांना दाद दिली गेली पाहिजे. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क होता. चांगलं कॉलिंग इथे पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. 1 रन इथे मिळते. अभिजित सर जरूर इथे आपलं 100% योगदान आपल्या संघासाठी इथे देताना पाहायला मिळत आहेत. आपला अनुभव वारंवार आपल्या खेळाडूंसोबत शेअर करतायत आणि वारंवार इथे क्षेत्ररक्षण बदललं झालं. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान असतात, कारण कॅचिंग पोझिशन इथे खूप महत्त्वाची असते. मोस्टली जर आपण विचार केला लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग हे खूप महत्त्वाचे स्पॉट असतात, जिथे अष्टपैलू खेळाडू खूप महत्त्वाचा असतो, ज्याच्या माध्यमातून कॅच पकडली जाईल, ज्याच्या माध्यमातून अचूक थ्रो केला जाईल. असे बेस्ट ऑफ प्लेयर आपण सीमारेषेच्या दरम्यान पाहत असतो. बॉलिंग मार्गवर इथे सज्ज आहे तो उदय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आणि यावी मात्र स्ट्रायकिंग एंडला गौरव, जो वैयक्तिक 5 धावसंख्येमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी बॅकफूटवरती येऊन टॅप करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. बॉल फील्ड केला गेलाय. 1च रन इथे प्राप्त होते. अतिशय दर्जेदार गोलंदाजी उदय करून इथे आपण पाहतोय, कारण वारंवार व्हेरिएशन इथे आपल्याला पाहायला मिळाली. आधीचा चेंडू गुड लेंथवरती होता, त्यानंतर हा चेंडू थोडासा मागे ठेवला, शॉर्ट पिच पाहायला मिळाला. त्यामुळे फलंदाजाला इथे कसरत करावी लागते. एक दिमागदार अशी गोलंदाजी उदयकडून इथे जरूर म्हणावी लागेल. प्रसन्न स्ट्रायकिंग एंडला. डीपला घेतलं गेलेलं क्षेत्ररक्षण उदय. नेक्स्ट बॉल गती कमी, क्लीन बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, फिंगर रोलिंग आणि इथे जबरदस्त बॉलिंग. उदय याची क्लीन बॉल्ड होतोय. डगआउटच्या दिशेने परतताना इथे प्रसन्न थोडासा निराश असेल प्रसन्न, कारण ज्या पद्धतीने ते बॉल फेकला गेला होता उदयचा, बिगित करण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी कुठेतरी नजर मिस झाली की काय. परंतु यावेळी मात्र चर्चा जरूर उदयच्या या बॉलची, कारण ज्या पद्धतीने स्विंग केला, टप्पा घेतला, थोडासा बाहेर काढला आणि क्लीन बॉल. पहिला धक्का इथे मिळतोय तो यावेळी परशुराम कोल्हापूर संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वजित कुलकर्णी यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघाला तारतोय, सावरतोय, पुढे आणतोय. परंतु यावेळी उदयने मात्र विजयाचा उदय रायगड संघासाठी केलाय की काय, कारण महत्वाचा पहिला धक्का इथे दिला गेलाय. नेक्स्ट बॉल उदय, कारण रत्नागिरीमध्ये चाललेलं उदय पर्व आणि त्यानंतर यावेळी परशुराम कोल्हापूर विरुद्ध रायगडमध्ये झालेला हा उदय. ओव्हर द विकेट फेकला जाणारा बॉल, भन्नाट गती होती. इन स्विंग चेंडू अभिजितच्या माध्यमातून लाजवाब यष्टीरक्षण इथे पाहायला मिळालंय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता इथे आपण पाहतोय. काय गोलंदाजी केले. एका बाजूने किरण, दुसऱ्या बाजूने किरणोदय आणि इथे मात्र हा उदय लाजवाब. राजापूर मधून किरण, रत्नागिरीतून उदय आणि इथे मात्र रायगड मधून हा उदय. धमाल कमाल. फेकला जाणारा हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट खेळलाय, फील्ड केला जातोय बॉल. तद्वर 1 रन इथे प्राप्त होते. एका धावेने धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. षटक क्रमांक समाप्त होते दुसरं.
उदयने मात्र केवळ 3 धावा इथे खर्च केल्यात, 1 विकेट इथे प्राप्त केले. अतिशय दर्जेदार गोलंदाजी रायगडच्या या टायगर कडून पाहायला मिळाली. धावत संख्या आहे फक्त आणि फक्त 10. 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. यानंतर होणारा सामना वीर सावरकर विरुद्ध वायवी स्पोर्ट्स देवगड. दोन्ही संघाचे संघनायक. ही इनिंग संपन्न झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये या. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज यावी रायगड संघाच्या माध्यमातून सुयश भट्ट. आतापर्यंत सुयश यशस्वी झालाय. उज्ज्वल यश त्याने प्राप्त केलंय. आपला कारनामा या मैदानाला दाखवून दिलाय. ऑलराऊंडर प्लेयर आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट गोलंदाज, ही सर्व ख्याती या गोलंदाजाकडे आहे. परंतु या मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक सामना हा वेगवेगळ्या स्टेजमध्ये असतो. दबाव कशा पद्धतीने तुम्ही हँडल करता याला खूप इथे महत्त्वाचं असतं. त्यामुळे यावेळी पाहूया सुयश यशस्वी ठरतो का. राइट मोर द विकेट. सुयश परफेक्ट यॉर्क आहे. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे लेझी फील्ड. त्यावर 2 धावा इथे मिळतात. ज्या गतीने बॉलवरती येणं अपेक्षित होते त्या गतीने तो क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. परंतु यावी चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन. त्यामुळे 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे इथे 3रं. बॉलिंग मार्गवरती सुयश. स्ट्रायकिंग एंडला विश्वजित. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा लेझी पाहायला मिळालाय. ऍडव्हान्टेज मिळते. ज्यावेळी या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल गेलाय त्यावेळी दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि यशस्वीपणे 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. सलग 2 चेंडू इथे आपण पाहिले त्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळले गेले आणि त्याच पद्धतीच्या 2 धावा इथे कनेक्ट केल्या गेल्यात. शानदार बॅटिंग प्लॅनिंग इथे आपण म्हणू शकतो. पुढचा बॉल यावेळी लो फुल टॉस होता. फटका मिस झालाय. क्षेत्ररक्षक आहे. टॉप एज घेतला बॉलने आणि एक अप्रतिम झेल जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून इथे घेतला गेलाय. तुषारच्या माध्यमातून इथे घेतली गेलेली ही कॅच आणि त्यामुळे जरूर इथे म्हणावं लागेल तुषार निघाला हुशार आणि हुशारी त्यानं मात्र इथे फिल्डिंगच्या माध्यमातून दाखवून दिले आणि यशस्वी ठरलाय तो सुयश. धावसंख्या आहे ती 14. 2 गडी बाद 14. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे 3रं. प्रथम फलंदाजी करतोय परशुराम कोल्हापूर संघ. रायगड संघाकडे खूप अनुभवी असे खेळाडू आहेत. तुषार सारखा आपण माणूस पाहतोय जो हुशार आहे. फील्ड त्याच्या माध्यमातून त्याची अप्रतिम पाहायला मिळाल्या. अभिजित सरांसारखा अनुभवी खेळाडू ज्याने अनेक खेळाडू खेळताना पाहिलेत, घडवताना पाहायला मिळालेत, अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसे सन्माननीय अभिजित यावी यष्टिरक्षकाची भूमिका बजावत आहेत. रसिक काळे हाही तेवढाच नावाजलेला अष्टपैलू असा खेळाडू. त्यामुळे पारड जड आहे ते रायगड संघाचं. सुयश नेक्स्ट बॉल. यस आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. अडचणीमध्ये कोल्हापूर संघ. परशुराम कोल्हापूर संघ ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला ढासळतो त्याप्रमाणे ढासळतो की काय. आंबा घाटाचं सुरू असलेलं काम आणि त्यामुळे कोल्हापूर ठरतो की काय या मैदानावरती नाकाम, हा पडलेला प्रश्न आहे. सुयश भट्टने जरी ते हॅट्रिक साजरी केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. शंतनू आठवले यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर होतोय. सुयशचा हा बॉल 1000 रुपयांवरती आपलं नाव कोरेल का ते पाहायचंय. या मैदानावरती पहिली हॅट्रिक यावी सुयश या सुपर 8 मध्ये करतो का पाहूया. फेकला जाणारा बॉल. यस सॉफ्ट हँडी प्लेड केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. तद्वर 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 15 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे इथे ते 3रं. पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा इथे घेतल्या गेल्या. त्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती विकेट, 4थ्या चेंडूवरती विकेट आणि 5व्या चेंडूवरती सिंगल.
5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करून 2 महत्वाचे मोहरे गारद केलेत ते सुयशने. यावी ऑन साइडला चेंडू इथे खेळला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येताना आपल्याला इथे पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, यस अभिजित, परंतु यशस्वीपणे इथे दुसरी धाव घेतली गेले. शानदार रनिंग इथे म्हणावं लागेल आणि तेवढं जबरदस्त यशरक्षक अनुभवी असे खेळाडू आमचे सिनियर खेळाडू अभिजित यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक समाप्त झाले. इथे तिसरं धावसंख्या पाहतोय ते आपण 17. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जर इथे कुठल्या गेल्या तर मे बी परशुराम कोल्हापूर संघासाठी सन्मानजनक धावसंख्या इथे बनू शकते. कारण रायगडची फलंदाजी जर इथे आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडूंची भरण असलेला संघ आहे. अष्टपैलू खेळाडूंची भरण आपल्याला रायगड संघामध्ये पाहायला मिळते. परंतु कोल्हापूरचे हे शेर आहेत, कोल्हापूरचे जे वाघ आहेत ते सहजासहजी हार मानणारे नाहीत. आई अंबाबाईचा कृपा आशीर्वाद घेऊन मैदानात दाखल झालेला हा संघ या स्पर्धेमध्ये सामील झालेला संघ आहे. त्यामुळे लढाईचं कसं हे यांच्या रक्तामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे आहेत, त्यामुळे लढाईचं कसं हे भलेभाती जाणून आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये 24 धावसंख्येलाही त्यांनी यशस्वीरित्या डिपेंड केलंय. त्यामुळे कोल्हापूरच्या नसामध्ये जरूर इथे चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळणार आहे. बॉलिंग पार्कवरती इथे दाखल झालाय तुषार. राईट ओव्हर द विकेट, फ्रंटला येतोय बिगीत आहे दीप, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा इथे पाहायला मिळते. कॉर्नरच्या दिशेने घेतले गेलेले फील्ड इथे पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती तुषारची हुशारी इथे पाहायला मिळते. विकेट प्राप्त केले गेले पहिल्या चेंडूवरती. बिगीत करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, परफेक्ट फील्ड पोझिशन इथे पाहायला मिळाले, ज्याची आपण दुसऱ्या षटकामध्ये चर्चा केली होती. कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर मिड विकेट हे किती महत्त्वाचं असतं आणि इथे मात्र तीच बेस्ट ऑफ प्लेअर इथे राखले गेले आणि त्यामुळे एक झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. तुषारने पहिल्या चेंडूवरती घेतली इथे विकेट. धावसंख्या इथे आहे ती 17. षटक क्रमांक प्रगती पदावरती शेवटचं अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा आणखी निघणं खूप आवश्यक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम, लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून ज्याची ओळख आहे तो यावी ओम. स्ट्रायकिंग एंडला तुषार. नेक्स्ट बॉल, गती कमी होती, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे. तुषारने प्रयत्न केला जरूर. 1 बाउन्स फील्ड इथे गॅदर करतोय तो तुषार बॉल. तत्वर 1 रन इथे प्राप्त केले गेले. एक धाव घेऊन धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. धावसंख्या पोहोचले 18 या अंकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. कालच्या दिवसामध्ये 24 धावा डिपेंड कोल्हापूरने जरूर केल्या आहेत, परंतु तेवढ्या धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे होणं गरजेचं असेल. म्हणजेच काय, जर इथे चर्चा झाली तर आणखीन 6 ते 7 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल, फेकला जाणारा हा बॉल यावी बॅक हँडेड डिलिव्हरी होती. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. फील्ड केला गेला तुषारच्या दिशेने, मात्र इथे फील्ड ज्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं तो झाला नाही. 2 धावा यावी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. दुसऱ्या धावेमध्ये थोडंसं तू मै यस नो मध्ये चाललेला खेळ होता, परंतु तुषार परफेक्टली बॉल गॅदर करू शकला नाही. याचाच ॲडव्हान्टेज इथे मिळाला आणि दुसरी धाव ते यशस्वीपणे संपन्न केली गेली. धावसंख्या पोहोचले 20 या अंकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल, तुषार राईट ओव्हर द विकेट. फेकला जाणारा हा बॉल इथे आपण पाहतोय. गती कमी होती, परफेक्ट यॉर्क होता. बिगीत करण्याचा प्रयत्न, एज घेऊन चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. अभिजितच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम यष्टीरक्षण इथे पाहायला मिळाले आणि 100% योगदान आपल्या संघासाठी देताना अभिजित इथे पाहायला मिळतोय. एका बाजूने तुषार सिनियर खेळाडू, तर यष्टीरक्षकाच्या दिशेने जर आपण पाहिलं तर अभिजित. दोन्ही सिनियर खेळाडू एकमेकांसमोर अतिशय अप्रतिम आपल्या संघाला योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार नेक्स्ट बॉल घेऊन यावी बॅक हँडेड डिलिव्हरी. गती कमी होती,
आणि फिंगर रोलिंग यावी आपल्याला पाहायला मिळालंय, ज्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय, स्पिन होतोय आणि त्याचबरोबर गतीही कमी करतोय. ही खासियत आहे आणि तुषार मात्र इथे आपली हुशारी दाखवून देतोय. गोलंदाजाकडे फक्त गती महत्वाची नाही, तर तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करता, कशा डिरेक्शनमध्ये गोलंदाजी करता, कसं स्पिन करता, कसे स्पिन करता, हे तेवढंच महत्वाचं असतं आणि ते इथे आपल्याला तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तुषार. फुलटॉस चेंडू यावे मिस टाइम फटका, बॉटम एज, उंच हवेमध्ये बॉल. तुषार फॉलो थ्रो मध्ये येतोय, अप्रतिम झेल पकडतोय आणि निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. परशुराम कोल्हापूर संघाने धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 20 आणि 21 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय रायगड संघासमोर. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ इथे विजयी ठरणार, पाहूया पुढील नेक्स्ट इनिंग मध्ये. तत्वर आपण इथे वळूया टॉस बॉक्सच्या दिशेने, जिथे वायवी स्पोर्ट देवगड आणि वीर सावरकर संघनायक. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. वीर सावरकर आणि वायवी स्पोर्ट्स. सन्माननीय माधव पटवर्धन यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस इथे आपला करण्यात यावा. माधवजी पटवर्धन साहेब, आपल्याला विनंती आहे. वायवी स्पोर्ट देवगड आणि वीर सावरकर आपल्याला विनंती आहे. संघनायक, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. बॅटर मानस, दोन्हीही हुकमी. मानस, दोन्हीही हुकमी भरोसेमंद असे फलंदाज. सलामीच्या जोडीमध्ये इथे आपण सुयशच्या माध्यमातून घेतली गेलेली पहिली दाव संघाचं खातं इथे ओपन करून देताना पाहायला मिळालंय. मानस या पहिली दाव संघाचं खातं इथे ओपन करून देताना पाहायला मिळालंय. मानस या स्ट्रायकिंग एंडला. प्रणव नेक्स्ट बॉल घेऊन, प्रणवला इथे आपली गोलंदाजीची जादू दाखवावी लागेल, कारण 21 धावा इथे डिपेंड करायचे आहेत. त्यामुळे जे 24च्या रणनीतीला केलं त्याही पेक्षा सरस तुम्हाला गोलंदाजी या सामन्यामध्ये करायचे. डू और डाय सामना. रायगड संघाचा फलंदाज रसिक इथे दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला तो खेळेल. धावसंख्या आहे 3. बॉलिंग मार्कवरती प्रणव, ज्याने पहिला धक्का इथे मानसच्या स्वरूपात दिलाय. रसिक यावेळी फील्ड वरती नजर देऊन खेळण्यासाठी तो इथे सज्ज होईल. प्रणवचा पुढचा चेंडू थोडंसं क्लोज असं घेतलं गेलेलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. लो फुल टॉस होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय येतो निर्णय. पंचांच्या माध्यमातून इशारा. यस, डॉट बॉल. डॉट बॉल.
पुढचा चेंडू यावी नो बॉलचा इशारा आहे. भीमर इथे पाहायला मिळाला, कारण कमरेच्या वरती जेव्हा आपण फुल टॉस बॉल फेकला जातो त्यावेळी नो बॉलचा इशारा येतो. यस, पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. यावेळी फ्री हिट, फ्री मध्ये बिग हिट करायचंय. रसिकला इथे असेल संधी. प्रणव माथापर गोलंदाज, परंतु यावेळी त्याच्या माध्यमातून जी गोलंदाजी अपेक्षित होती कोल्हापूर संघाला ती ते मात्र झाली नाहीये. ऑफ स्टिकच्या आहे बाहेर बॉल, खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा. या बोनस धावा ठरत आहेत संघाला. फ्री हिट इथे कायम असेल, कारण हा फेकला गेलेला हा वाईड बॉल, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेली धाव. धावसंख्या 7. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रणव थोडासा संघाला करतोय ते निराश. रसिक स्ट्रायकिंग एंडला फ्री हिट साठी. आणि यावी परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला. रसिकला चकून जाणारा हा बॉल, डॉट बॉल. अशा डॉट बॉलची आवश्यकता इथे संघाला. यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यष्टांचा वेध मात्र घेऊ शकला नाही हा थ्रो. 1 रन इथे मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 8. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण असणार आहे रायगड संघासमोर. ज्या संघांचे सामने झाले त्या संघांना विनंती आहे, आपली भोजन व्यवस्था तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. मागच्या पॅव्हिलियनच्या बॅक साईडला जे कॅन्टीन आहे तिथे भोजन व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे ज्या संघांचे सामने झालेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण भोजनाचा आस्वाद घ्या. वीर सावरकर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वायवी स्पोर्ट्स आपण फलंदाजीसाठी आपला संघ सज्ज राहू द्या. बॉलिंग मार्कवरती यावी पुरुषम कोल्हापूर संघाकडून इथे मात्र दाखल झालाय गोलंदाज अक्षय इथे दाखल होतोय. 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असं समीकरण इथे आहे. अक्षयचा पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, बॅकफुटवरती येऊन पंच केलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि इथे डॉट बॉल. अतिशय अप्रतिम गोलंदाजी इथे होती. गती भन्नाट पाहायला मिळाली. बॅकफुटवरती येऊन टॅप केला गेला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. लाजवाब फील्ड आणि इथे आलेला हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 8 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे इथे दुसरं. समीकरण 17 चेंडू 13 धावा असं पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल अक्षय. यावी परफेक्ट यॉर स्क्वेअर लेगच्या दिशेने तो चेंडू ट्रॅव्हल होईल. डीपला क्षेत्ररक्षण आहे त्यामुळे मिड विकेटचा हा क्षेत्ररक्षक बॉल जाऊन फील्ड करतोय. तत्वर 1 रन इथे प्राप्त केली गेले. धावसंख्या पोहोचते 9 या अंकावरती. अजूनही 12 धावांची आवश्यकता रायगड संघाला विजयी सेलिब्रेशन करण्यासाठी. परंतु समोरही तेवढा ताकदीचा बेस्ट बॉलिंग स्क्वॉड असणारा संघ परशुराम कोल्हापूर. अक्षय नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवरती सिंगल. त्यानंतरचे पुढील चेंडू खूप महत्वाचे इथे ठरणार आहेत. इथे हा बॉल जस्ट प्लेड केलाय. बॉलला नजरेखाली येऊ दिलं, अंडर द आय घेतलं, बॅटचा फेस इथे ओपन केला, फक्त प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे त्यामुळे येईल इथे डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू. सलग निर्धाव चेंडूंची किंवा एखादी दुसरी जर विकेट इथे प्राप्त केली गेली तर मात्र रायगड संघावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. परंतु जोपर्यंत इथे अनुभवी अशी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत रायगड संघ थोडासा हावी ठरेल.
यावी दिवस फटका अटेम्प्ट करायचा होता, कारण सलग बॅटने जेव्हा धावा निघत नाहीत त्यावेळी काहीतरी अचंबित करणारी फलंदाजी करणं आवश्यक असतं आणि तो प्रयत्न फलंदाजाने इथे केला होता. सुसाईड करण्याचा प्रयत्न आपण जरूर म्हणू शकतो, कारण इथे मॅच आपल्या बाजूने आहे. फक्त सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे, परंतु यावेळी मात्र अक्रॉस द लाईन रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. डॉट बॉल येतोय, सलग दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय. 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केले ते अक्षय याने. अक्षयचा पुढचा चेंडू लो फुल टॉस. यस, इथे दिमागदार फलंदाजी म्हणावी लागेल. फक्त बॉलला इथे बॅटने फक्त दिशा दिले. डीपला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते 11 या धावसंख्येवरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता इथे आहे. या चेंडूमध्ये जर अक्षयने विकेट प्राप्त केली तर कमबॅक होईल. धावसंख्या आहे 10. 10 धावांची गरज आहे. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 11. यस, पुन्हा एकदा अतिशय सेन्सिबल असं क्रिकेट इथे पाहायला मिळाले. प्लेड केला पॉइंट, कव्हर पॉइंटच्या दिशेने कॉल दिला गेला. 1 रन इथे प्राप्त केली. धावसंख्या झाली ती 12. 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावाचं समीकरण. हे तिसरं षटक कोण कशा पद्धतीने हाताळतंय हे इथे खूप महत्वाचं ठरेल. 12 चेंडू 9 धावा. टॉस इथे जिंकला गेला होता. वीर सावरकर यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वायवी स्पोर्ट्स आपले सलामीची जोडी सज्ज राहू द्या. यानंतर होणारा सामना वायवी स्पोर्ट्स विरुद्ध वीर सावरकर यांच्यामध्ये रंगेल. तिसरं षटक कोल्हापूर संघाकडून गोलंदाज ओम. यावी स्पिन अटॅक इथे आजमावण्याचा प्रयत्न. फिरकीचा जादूगर कोल्हापूरचा हा छोटी हाईट जबरदस्त फाईट म्हणून ज्याची ओळख आहे तो ओम यावी इथे दाखल होतोय. थोडंसं चर्चा जरूर इथे केली जाते. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये चाललेली चर्चा कशा पद्धतीने फलंदाजीची गिरकी घेईल हा गोलंदाज आहे. फिरकी कशा पद्धतीने फलंदाजीची घेईल गिरकी पाहूया. ओम तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला मात्र इथे फलंदाज सुयश. अष्टपैलू खेळाडू म्हणून का माझ्याकडे पाहिलं जातं, का माझी ओळख आहे हे या मैदानावरती सुयशने दाखवून दिलंय आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु यावेळी फिरकीचा जादूगर ओम कोल्हापूर संघाकडून. पहिलाच बॉल लेग ब्रेक इथे पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने इथे पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू इथे येतोय. पहिला चेंडू इथे डॉट. ओम नेक्स्ट बॉल सुयश साठी. दुसराही चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. टप्पा थोडासा बॅक ठेवला, गती कमी केली, बॉल थोडासा मागे खेचला, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर गती कम्प्लिटली कमी झाली. शेवटपर्यंत नजर ठेवून खेळणं सुयशला खूप गरजेचं असणार आहे, कारण हा स्पिनर अटॅकर मात्र इथे लाजवाब अटॅक करताना पाहायला मिळतोय. ओम नेक्स्ट बॉल घेऊन सुयश साठी. वारंवार फील्ड इथे बदलली जाते. दबावाखाली सुयश इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण जेवढी धावसंख्या कमी तेवढीच विजयाची हमी असं जरूर म्हटलं जातं. परंतु यावेळी कोल्हापूर संघाने ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचे सामने आले त्या त्यावेळी आपला दमखम दाखवून दिलाय. ओम नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग मार्गवरती तयार. यावी आडव्या बॅटने खेळलाय. बिगी तिथे पाहायला मिळतोय. चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा पार. चौकार. लाजवाब फटका. सुयशने पहिले 2 चेंडू जरूर इथे नजर ठेवण्यासाठी खल्ले, परंतु त्यानंतर मात्र इथे त्याने आपली ताकद दाखवून दिली, आपली नजाकत दाखवून दिली आणि त्याचमुळे या स्कोर कार्डवरती बरकत आलेली आपल्याला पाहायला मिळाले. चौकार येतोय सुयशच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते यावी 16 या अंकावरती.
5 धावांची आहे इथे आवश्यकता. एक विजयी षटकार ठोकून MS धोनी स्टाईल मध्ये हा सामना संपवण्याचा प्रयत्न सुयश करतोय. काही ते सिंगल डबल घेत धावसंख्येला शेवटपर्यंत घेऊन जातोय. पाहूया बॉलिंग मार्गवरती ओमने पहिले 2 चेंडू अचूक आणि अप्रतिमरित्या हाताळले होते, परंतु त्यानंतर कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू इथे फेकला गेला. ॲडव्हान्टेज मिळाला सुयशला आणि त्यानं इथे आपला पॉवर दाखवून दिली आणि चेंडूला वावर दाखवला. फेकला जाणारा हा बॉल यावी बॅकफुटवरती येऊन टॅप करतोय आणि चेंडू जातोय मिड विकेटला. 1 बाउंड चेंडू इथे फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळेल. एकाच धावेवरती मानावं लागेल इथे समाधान. धाव संख्या पोहोचेल एका धावेने 17 या अंकावरती. एका विजयी चौकाराची इथे आवश्यकता. 4 धावांची इथे आवश्यकता आहे. पॉइंटला थोडंसं सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलाय. फेकला जाणारा हा बॉल यावी बॅक हँडेड पंच केलाय, कट केला आणि चेंडू मात्र इथे चाललाय सीमारेषेच्या दरम्यान. बॉल फील्ड केला जाईल. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते यावी 19 या अंकावरती. 2 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. परफेक्ट यॉर्क स्क्वेअर लेग कंपरला क्रॉस करून चेंडू इथे डीपला आणि फील्ड केला जातोय. तद्वर 1 रन इथे प्राप्त होईल. स्कोर इक्वल. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता इथे असेल. आपण पाहतोय वीर सावरकर संघ आयोजित ब्राह्मण ज्ञाती मर्यादित सामने 2024-25 पर्व 10व अभिमानाचं हे वर्ष 10व वर्ष आपण इथे सेलिब्रेट करतोय. दिवस दुसरा आहे आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 8 चे सुरू असलेले सामने इथे आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये 1 विजयी रनची आवश्यकता आहे आणि हे स्पर्धा आयोजित करत असताना काही महत्त्वाचे मेंबर्स असतात ज्यांचं भरीव असं योगदान आम्हाला इथे वारंवार मिळत असतं आणि त्यांचे आभार व्यक्त करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्यामुळे विशेष आभार आहेत माधुरी काकू पटवर्धन यांचे, कारण आज भोजनात जे स्वीट डिश म्हणून श्रीयश श्रीखंड जे आपण इथे पाहतोय, रत्नागिरीतील सुप्रसिद्ध असं श्रीखंड सन्माननीय माधुरी काकू पटवर्धन यांच्या माध्यमातून इथे दिलं गेलंय. त्यामुळे त्यांचे विशेष आभार माधुरी काकू पटवर्धन. आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण आपल्या माध्यमातून बनवले गेलेले हे रत्नागिरी बेस्ट असं श्रीखंड स्वीट डिश म्हणून आम्हाला इथे प्राप्त झालं. त्याबद्दल माधवी काकू पटवर्धन यांचे आम्ही वीर सावरकर संघाच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. श्रीधर 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. पहिला चेंडू बॅकवर्डवरती येऊन टॅप केलाय. क्षेत्ररक्षण क्लोज आहे. डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ म्हणजेच हा कोल्हापूर संघ इथे विजयी ठरू शकतो. 5 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. भन्नाट गती. सलग दुसरा चेंडू इथे डॉट आहे. जर 1 रन इथे डिपेंड केली गेली तर त्याची नोंद या क्रीडांगणाच्या इतिहासामध्ये केली जाईल. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे 1 रन इथे तुम्हाला प्राप्त करायचीच आहे. परंतु जर का पुढील 4 चेंडू जर इथे डॉट आले तर मात्र कोल्हापूरच्या या वाघांना इथे मानलं पाहिजे आणि याची त्यांची नोंद मात्र जरूर इतिहासामध्ये केली जाईल. आणि यावी फटका लाजवाब फुल टॉस बॅट वरती घेतला. चेंडूला दवडलं सीमारेषेच्या पार. विजयी चौकार आणि या चौकाराने विजयी इथे मात्र ठरलाय तो रायगड संघ. रायगड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि परशुराम कोल्हापूर संघाचंही कौतुक आहे. अतिशय शानदार क्रिकेट आपल्या माध्यमातून या मैदानावरती इथे आम्हाला पाहायला मिळालं. वीर सावरकर संघाच्या वतीने कोल्हापूर संघाचे हे विशेष आभार.